लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमध्ये जागतिक आदिवासी दिनानिमित्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आदिवासी समाजाच्या पारंपरिक पावरी वाद्य वाजवत कार्यक्रमात सहभाग नोंदवलाय। यावेळी त्यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांपासून ते राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणांपर्यंत विविध मुद्द्यांवर भाष्य करत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे। जल, जंगल, जमीन या हक्कांवर होत असलेल्या अतिक्रमणाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केलाय, तर शहरीकरणाच्या नावाखाली आदिवासींच्या अधिकारांवर गदा येत असल्याची त्यांनी सांगितलेलं आहे। तसेच नाशिक पुणे रेल्वे मार्ग डिलिमिटेशन, मनोज जरांगे पाटील यांचा आरक्षण मुद्दा, कुंभमेळा कामांमधील विलंब आणि राज्यातील खड्ड्यांच्या समस्येवरही त्यांनी सरकारला धारेवर धरलं। याच पार्श्वभूमीवर ऐकूया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ नेमकं काय म्हणाले। नंबर 1, अद्यापपर्यंत सरकार येऊन इतके वर्ष 2 वर्षाचा काळ लोटला, मात्र अद्यापपर्यंत हे पालकमंत्री 2 जिल्ह्यांना देऊ शकले नाही। हा या सरकारचा करंटेपणा आहे आणि निष्क्रियपणा आहे आणि पोटगेपणाचा भाग आहे। नंबर 2, साधू संतांनी जी या ठिकाणच्या कामाच्या वर टिप्पणी केली, त्या संधीबाबत संधी साधू गिरीश महाजनांनी जी टिप्पणी केली ही अहंकाराचं कुठेतरी त्यांचं प्रतीक आहे। आणि एवढंच नाही तर अहंकारासोबत या ठिकाणचा जो भ्रष्टाचार चाललाय त्या भ्रष्टाचारांची ते पाठराखण करत आहेत। नंबर 3, या कुंभमेळ्याच्या अनुषंगानं नाशिकमध्ये जे चाललंय ते सर्व विष पसरवण्याचं काम सुरू आहे। वास्तविक पाहता जी आख्यायिका आहे आणि जी आपली मान्यता आहे की अमृत कलशातले समुद्र मंथनानंतर अमृत जो कलश निघाला त्या अमृत कलशातली 4 थेंब ज्या ठिकाणी सांडली त्या ठिकाणी अमृत महोत्सव साजरा करण्याच्या अनुषंगानं कुंभमेळा साजरा होतो। मात्र त्याच ठिकाणी भारतीय जनता पार्टी हे विष सर्वदर शिंपडत आहे। याबद्दल या ठिकाणी त्यांचा निषेध केला पाहिजे। अमृत के 4 बूंद गिरने के कारण से यहाँ पर कुंभ का आयोजन होता है और उसी नासिक में भ्रष्टाचार का जहर जो है सब तरफ पनप रहा है। और जो सच्चाई बोलने के बाद यदि अहंकार से प्रेरित कोई प्रभारी मंत्री इस प्रकार से बात यदि करता है तो भ्रष्टाचार को छुपाने की उनकी वो कोशिश है। पंतप्रधान मोदी जी ने ट्वीट किया आज विश्व आदिवासी दिवस आणि आदिवासी हा या भारतातला या देशातला नवे तर जगातला एक मूल निवासी आहे अशा स्वरूपाची एकीकडे भावना तर भारतापुरती ही वस्तुस्थिती आहे। आणि या आदिवासीला वनवासी ठरवण्याचं एक पाप, एक राजकीय षडयंत्र आपल्या देशात सुरू आहे। तर दुसरीकडे आदिवासी संस्कृती जिचं संवर्धन, संरक्षण आणि ती वृद्धिंगत व्हावी या अनुषंगानं प्रयत्न न करता उलट ही कशी संपवता येईल याचं देखील एक राजकीय कारस्थान चालू आहे। ही 2 कारस्थान एकीकडे आहेत तर दुसरीकडे जल, जंगल, जमीनची जी लढाई आहे ती अधिक तीव्रतेने लढण्याची आवश्यकता आहे। कारण जल, जंगल, जमीन याच्यावर फार मोठ्या प्रमाणावर पुंजीपतींचा यावर ताबा मिळत आहे। शहरीकरणाच्या नावाखाली आदिवासींच्या अधिकारांचा फार मोठ्या प्रमाणावर अवहेलना होत आहे। तर याच अनुषंगानं जो आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्या आरक्षणाच्या अनुषंगानं देखील बोगस आदिवासींचा त्यामध्ये चंचू प्रवेश करून मूळ लोकांना वंचित ठेवण्याचं एक फार मोठं एक स्कॅन्डल, एक रॅकेट हे महाराष्ट्रात आणि भारतात सुरू आहे। आणि या सर्व पार्श्वभूमीवर आदिवासी दिवस साजरा होत असताना त्यांना एकीकडे सदिच्छा शुभेच्छा देणं तर दुसरीकडे त्यांच्या समस्येच्या अनुषंगानं चिंता व्यक्त करणं असा आजचा हा दोन्ही आज हा योग जो एका डोळ्यात हसू तर दुसऱ्या डोळ्यात हसू अशा स्वरूपामध्ये या भूमिकेतून आज या कार्यक्रमाला मी उपस्थित आहे। साहेब, खरं तर आश्रमशाळेला ज्या पत्रिकेमध्ये त्यांचंच नाव नसणं ही त्या कार्यक्रमाची एक असणारी अत्यंत निंदनीय आणि हास्यास्पद अशा स्वरूपाची किंवा दुर्दैवी बाब होती। तर दुसरीकडे तो कार्यक्रम जो आहे तो एका पारधी समाजाच्या, उपेक्षितांच्या, भटक्या समाजाच्या शाळेचा कार्यक्रम होता। त्या कार्यक्रमाला कोणाला बोलवायला पाहिजे होतं, कोणाला नाही याचा विचार संचालकांनी जरूर करायला पाहिजे होता। मात्र त्या कार्यक्रमाकडे संपूर्ण राजकीय दृष्टिकोनातून बघणं चुकीचं राहील। इतपर आदिवासींना वनवासी म्हणणाऱ्या संस्थेच्या अध्यक्षाला बोलवणं म्हणजे त्या संस्था चालक आणि संस्थेचे जे लोक होते त्यांचा विचार कोणता होता हे यातून आपल्या लक्षात येईल। सभ्यतेचा भाग म्हणून जी तटबंदी आपण राजकीय स्वरूपाची केलेली आहे मला असं वाटतं ती सामाजिक दृष्टिकोनातून, समाज स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून ती योग्य नाही। एकाच विमानात
प्रवास करणं, एकाच व्यासपीठावर बसणं, एकाच बसने जाणं, अशी आपली एक परंपरा आणि संस्कृती राहिलेली आहे. तेव्हा राजकारण ही वैचारिक लढाई आहे, ही व्यक्तिगत लढाई नाही. मात्र भारतीय जनता पक्षाने पैशाच्या, सत्तेच्या आणि सोबतच गुंडागर्दीच्या माध्यमातून या आपल्या जुन्या वारशाला आणि या सभ्यपणाला कुठेतरी गालबोट लावलेलं आहे. त्यामुळे असे प्रवास करणं काही चुकीचं नाही. मात्र प्रवास झाल्यानंतर त्यावर लगेच शंका जी उपस्थित केल्या जाते त्याला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे. मात्र अशा प्रकारची चर्चा ही सुदृढ महाराष्ट्राकरता योग्य नाही. खरं तर नाशिक या सगळ्या संघर्षाचा एक लंबा इतिहास आहे. हा फार आधीच हा मार्ग व्हायला पाहिजे होता, हे देखील जे बोललं गेलं तेही काही चुकीचं नाही. आणि संगमनेरकरांनी जो लढा पुकारलाय तो रास्त आहे. तांत्रिक दृष्टिकोनातून आणि जो एक महामार्ग नाशिक आणि पुण्याच्या दरम्यानचा जो आहे, जो एक कॉरिडॉर आहे, त्यातूनच रेल्वे जावी ही त्यांची मागणी रास्त आहे. त्याला आमचा पाठिंबा आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.